नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज। पाहूया सविस्तर बातमी। आणि आता तोतयांनी एका पक्षाचा पदाधिकारी आहे सांगून यात्रेतील दुकानदाराला लुबाडले। जत प्रतिनिधी एका तोतयाने मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे असे सांगून श्री यल्लमादेवी यात्रेतील काही दुकानदारांना शिवीगाळ व दमदाटी करून दुकानातील वस्तू घेऊन पैसे न देताच त्या दुकानदाराला लुबाडल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमादेवी यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश येथील भाविक येतात। या यात्रेमध्ये बाहेरील व्यापारी आपला दुकान थाटतात। यात्रेच्या वेळी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते। यात्रा जवळजवळ संपत आली असून शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते व या यात्रेसाठी ठराविक व्यापाऱ्यांनी अजून दुकान मांडले आहे। यावेळी स्थानिक नागरिकसह आजूबाजूच्या गावातील नागरिक यात्रेत खरेदी करण्यासाठी व फेरफटका मारण्यासाठी येतात। त्यासाठी काही व्यापारी यांनी आपले दुकान ठेवले आहे। शुक्रवारी दुपारच्या दरम्यान एका तोतयाने मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे, महाराष्ट्रात आमच्या पक्षाची सत्ता आहे असे सांगून एका व्यापाऱ्याला दमदाटी करून दुकानातील खेळणी काही वस्तू घेतली व त्या व्यापाऱ्याने पैसे मागितले असता त्याला दमदाटी करून शिवीगाळ करून तुला बघून घेईन, पैसे मागितलास तर असे सांगितले, आमची सत्ता आहे, मला पैसे मागतोस काय असे सांगून तेथून धूम ठोकली। ही घटना यात्रा कमिटीच्या सदस्यांना समजताच त्या तोतयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पत्ता लागला नाही। त्या व्यापाऱ्याने मला दरवर्षी इथे यावे लागते, कुठे तक्रार करायची नसती, झंझट नको मागे माझ्या असे आमच्या नको म्हणून त्यांनी तक्रार दाखल केले नाही। मात्र त्या तोतया पक्षाचा पदाधिकारी यांची खुमासदार चर्चा जोरदार सुरू आहे।